हॅलो 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 आवडेल तर सगळ्यांपर्यंत व्यवस्थित व्यवस्थित पास चल कोरस ओके चेक करा कोरसची बाईक हॅलो 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 चेक हॅलो चेक ओके ठीक आहे चला ठीक आहे
आयोजक गेले महिनाभर हा खटाटोप चाललेला आहे, बरोबर ना दादा? महिनाभर हा खटाटोप चाललेला आहे. सर्वांना कल्पना आहे की आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ध्रुवप्रिय मित्र मंडळ, ध्रुवप्रिय प्रीमियर लीग यांच्या सहयोगाने, यांच्या आयोजनाने आजचा कार्यक्रम साकार होतोय, संपन्न होतोय. ज्या प्रकारे मित्रांनो हे जे आयोजन करण्यात जी मेहनत आहे, कष्टाची मेहनत म्हणा किंवा खटाट्याने म्हणतात ना कळकळीने जे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या ध्रुवप्रिय मित्र मंडळाने, ध्रुवप्रिय प्रीमियर लीग वाल्यांनी केलं आहे. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊया. मित्रांनो खरं सांगतो, हे साधं नाही. एवढं मोठं नियोजन करणं, आयोजन करणं साधं काम नाही. मला दादांच्या माध्यमातून समजलं की गेले कित्येक वर्ष पवई नगरीमध्ये शक्ती तुरा हा काय आहे काही लोकांना इथे माहित नाही, बरोबर की नाही? आणि शक्ती तुऱ्याचं आयोजन गेले कित्येक वर्ष इथे झालं नव्हतं. पण आज ध्रुवप्रिय प्रीमियर लीग वाल्यांच्या मेहनतीने, चिकाटीने आम्ही कोकणातले सहकलाकार, आमचे छोटे छोटे सगळे कलाकार आहेत, तुम्ही सगळे बघताय, या सगळ्यांच्या मेहनतीने आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. सांगायचं फक्त एकच की या मेहनतीला वर्षानुवर्ष ध्रुवप्रिय बाप्पाच्या आशीर्वादाने या वर्षी सुद्धा, पुढच्या वर्षी सुद्धा आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी इथे कार्यक्रम सादर झाला पाहिजे. आणि बरोबर की नाही? होणारच. काही काळजी करायचं नाही दादा, या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण. मित्रांनो वेळ काढत नाही, कारण का तुम्हाला माहितीये ही मुंबई नगरी आहे, माया नगरी, बरोबर ना? इथे माणूस पैशापेक्षा वेळेला जास्त किंमत देतो, बरोबर ना? म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. माझ्या ओळखीचे, अनोळखीचे जे पण माझे कलाकार असतील, जे पण माझे मित्रमंडळी असतील, या सगळ्यांना मनाचा मुजरा करून मी माझ्या टीमची ओळख मित्रांनो तुमच्या समोर करून देतो. मला ढोलकीला साथ आपले तुम्ही सगळे बघताय YouTube चॅनलवरती, जे बघताय त्याला सांगतो, हे YouTube मात्र माझं ते YouTube वाल्यांना काय ठाणा अजिबात नाही का? याला झोपच नाही अजिबात. जिकडं भेटल तिकडं YouTube वाल्यांना आपण कसं द्यायचं? सगळ्यांच्या माध्यमातून बघताय आमचे ढोलकीवाले दादा अपूर्व दादा साडेकर, आमचा कोकणचा हिरा चॉकलेट आहे शुभम दादा सुतार, त्याचप्रमाणे आमचे बँड मास्टर ज्याने खरंच या ऋषिकेश कदमला एक म्हणतात ना बोलाचा सल्ला, आधार ज्यांनी दिलं ते आमचे रुपेश दादा, हे आज मला काढण्यास साथ करतायत. त्याचप्रमाणे भावासारखं ज्यांनी प्रेम दिलं ते आमचे बेंजो मास्टर संदेश दादा गाडीकर आज मला वेंजोला साथ देत आहेत. या वर्षाचा नवीन हिरा सगळ्यांसमोर आज मांडणार मी घडवलेलं शाहीर आहे. आणि या वर्षी सुद्धा याच्यावरती येणारा प्रत्येक वर्ष आमच्या समोर असणारे या वर्षी नवीन सुटलेला हिरा राजदादा आज मला कीबोर्डसाठी साथ. तर मित्रांनो सगळ्यांचे नावं घेणार नाही, कारण का आपल्याकडे तेवढा वेळ नाही, नाहीतर कारण का भूमना पण तेवढा टाइम मिळाला पाहिजे, बरोबर की? आमचे मित्रबंधू अक्षय दादा डफले आज मला कोविडचा साथ करतायत. मित्रांनो कष्टाने दोन वेळेस अन्न एकाच वेळी खाऊन ज्यांनी ऍडव्होकेट पुण्यासारख्या शहरामध्ये ऍडव्होकेट पदवी मिळवली आमचे संदीप दादा मोरे आज आमच्या कार्यक्रमात होते. सांगण्याचं सध्याचा म्हणतात ना, म्हणून त्यांचं आज आदराने नाव घेतोय. त्याचप्रमाणे आमचे राजेश निकम यांचे शिष्य वेदांत दादा आज मला कोविडचा साथ करतायत. त्याचप्रमाणे आमचे अशोक दादा साळुंके या सगळ्यांच्या साथीने आणि तुमच्या
मित्रांनो राहून गेलं माझं खूप वर्ष दादा तुमच्याकडे माझं लक्ष आहे नक्कीच आहे. माझी खरंच खूप इच्छा होती गेल्या वर्षी संदीप मोरे आणि पप्या जोशीचा आंबोलीमध्ये कार्यक्रम झाला. माझा खरंच मला इच्छा होती की राजू दादा पडल्याच्या साऊंड वरती माझा एक तरी कार्यक्रम व्हावा आणि आज मात्र ती संधी मला मिळाली. दादाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर प्रस्तुत होतोय. म्हणायचंय काय तुमच्याप्रमाणे तुमच्या मायेने माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतोय. पण त्या अगोदर आमचे प्रतिस्पर्धी बरोबर ना ज्यांना मानाने सुपारी देऊन बोलवलंय गोड गायचा आवाज मनोरंजनाचा बादशाह म्हणतात आमचे मित्रबंधू विकास दादा लांबरे आज माझे प्रतिस्पर्धी आहेत. मुलांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा भुवांनी वेळ न घालता भुवांकडे पास मागणार नाही कारण शक्ती तुऱ्याच्या परीक्षेमध्ये भुवा कधीच पास झाले बरोबर की नाही. त्यामुळे भुवांकडे मी पास मागत नाही. भुवांनी त्यांचा प्रश्न जो काही असेल तो माझा तुमचा प्रश्न लगेच माझ्या बारीमध्ये घेऊन यायचाय. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा माझ्या पहिल्या प्रतिस्पर्धीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. आमचे मित्रबंधू गणपत दादा आज आम्हाला खरंच मित्रासारखी साथ देत आहेत त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. दादा नक्कीच भेटू. तुम्ही सुद्धा दुसऱ्या फेरीत या. आम्ही फेरीत जातो तुम्ही काय त्याला या आता बोलत नाही. चला असू द्या चला म्हणून मनोरंजन करणार तुमचा लावलेला पैसा मी पैसा वसूल करून देणार. माझे आदराने सांगण्यात येतोय की माझे गुरुवर्य आदरणीय सचिनजी कदम यांचं आगमन झालं आहे. जोरात त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा तुरीबाई शाहीर अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा आज आता आगमन झालं आहे. आमचे मित्रबंधू भावासारखं प्रेम करणार आमचे सोलकर दादा आमच्या कार्यक्रमात उपस्थित झाले. दादा मी वेळ घेत नाही तुमचं नाही का भुवांचा मानपान मंडळाने जो करायचा तो केलेला आहे बरोबर की नाही विलास दादा बरोबर ना. भुवांचा मानपान मंडळातर्फे जो झालाय तो झाला आहे. आता भुवांचा मानपान माझ्याकडे सुपूर्द करा. मी भुवांचा मानपान करणार म्हणून तुमच्या प्रेमाने पुन्हा एकदा माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. बसत नाही. एक शेर तुमच्यासाठी आवडलं अंतःकरणापासून हा शेर लिहिलाय. आवडलं माझ्या शब्दावरती प्रत्येकाने लक्ष असू द्या. आवडलं तर तुमच्या टाळ्यांचा मला प्रतिसाद पाहिजे. बस काय म्हणायचं लक्ष असू द्या. नाखून कटा था काय म्हणायचंय नाखून कटा था सिर फटा था. नाखून कटा था सिर फटा था फिर भी वो लड़ा था. नाखून कटा था सिर फटा था फिर भी वो लड़ा था. कैसे डालेंगे बुरी नजरों मुगल की औलाद क्योंकि टक्कर में उनका बाप खड़ा था. आपला धोका असाच आहे. आपला धोका असाच आपल्याला वेळ कमी म्हणून नाही का किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. बरोबर की नाही. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में
बालक फुले करू आजाड मी बालक फुले करू आजाड कला हेच माझ्या देहात प्राण माय बाबा तुमच्यामुळे मिळाला हा मान हो माय बाबा तुमच्यामुळे मिळाला हा मान खरो सेवा तुमची मज द्यावे वरदान खरो सेवा तुमची मज द्यावे वरदान आयुष्यभर तुमच्या चरणाची धूळ व्हायची मला संधी मिळावी हेच माझं मागणं तुम्हा रसिकांच्या चरणावरती काय म्हणायचं लक्ष द्या तुमच्या
दिले शाही नाव पावला दिली ओळ करुणी जगाला दिले शाही नाव पावला म्हणून समजला वाटे अभिमान म्हणून समजला वाटे अभिमान करोसे बंदी करोसे बंदी
जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. का संतुलन करी तुम्हाला, का सांगतो. समस्त मी कमी माणूस माजी सैनिक सिंधुदुर्ग कणकवली बुद्रुक श्री वामन वासुदेव ताई शेट्टे. का टाळ्या वाजवा सांगितल्या. या माणसाला राष्ट्रवीर सन्मानाने पारितोषिक केले आहे. म्हणून म्हटलं यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक बहुमूल्य पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. त्यांचं लाख लाख धन्यवाद. काय म्हणायचं मित्रांनो, सवन ऐकला बरोबर की नाही. हा सौरभ पेंडुरकर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं लाख लाख धन्यवाद. काही काळजी करू नका. चला मित्रांनो, मी या शहरामध्ये कोणी शहरामध्ये नवीन आहे बरोबर का. माझं आणि भुवनचं पहिलेच कार्यक्रम आहे. शक्ती तुला म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. टप्प्याटप्प्याने जसा कार्यक्रम पुढे जाईल तसा तुम्हाला आवडतं ना माझा कार्यक्रम नक्की. का तर मी एकदाच बोलत बसायचं तरी तुम्ही कसं असं. आई पद्मावती भजन मंडळ IIT कॅम्पस यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचा धन्यवाद. काय म्हणायचं मित्रांनो, शक्ती तुला म्हणजे काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. शक्ती म्हणजे आजची संख्या. शक्ती म्हणजे मी यांच्यातला माणूस आहे. आजसाठी 2 तासासाठी मी या बसलेल्या माणसांपैकी महिला वर्गांपैकी मी आज जी शक्ती म्हणून म्हणतात ती आज माझी बाजू. स्त्रीची बाजू म्हणजे शक्तीची. तुरेवाले बरोबर ना. तुरेवाले म्हणजे ही मंडळी तुमच्या विरुद्ध यांची भांडण बरोबर ना. आम्ही पण काय कमी पडणार ना. आपण पण काय कमी पडायचं नाही बरोबर. टप्प्याटप्प्याने आजचा कार्यक्रम मी करणार आणि तुम्हाला मुळात शक्ती तुला काय आहे तो पण समजून सांगणार. मित्रांनो, स्तवन म्हणतात शक्ती तुला. याला आपल्या देवाची जागेवर असू द्या ज्याने घडवला त्याचं नामस्मरण करून आपण स्तवन वाटतो बरोबर की नाही. आणि या सृष्टीचा विधाता गणपती बाप्पा याचं नाव घेतल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य होतं का दादा. होतं का नाही होत. म्हणून कोणताही कार्यक्रम असू द्या गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं जातं. हे माझ्या गाण्यामध्ये मांडतोय. काय म्हणतोय लक्ष असू द्या. विषयच घ्यायचं नाही. तुम्ही काळजी करू नका. मी खंबीर करतो आज गंभीर.
गजानना तुझी अरे अपार मजवर ही माया श्रीगणा तुझी गजानना तुझी अपार मजवर ही माया ये रंगनी नाचाया गणराया ये रंगनी नाचाया गणराया
रुपयाचे पारितोषिक आणि दादांचं गजानन पवार यांच्याकडून आमच्या छोटा पॅकेट बडा धमाका आहे दुसऱ्या गाडी बघा ये तो ट्रेलर है ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है दादा वरती दादा शेवटपर्यंत तुम्ही थांबायचं वेळ काढत बसत नाही का रे वरती 2 तास झालं बुवा बसलाय खेळत नाही का त्याचप्रमाणे परशुराम खानेकर गणपतीपुळे रत्नागिरी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे यांचं सुद्धा मनापासून आभार तुमच्या प्रेमाने तुमच्या आशीर्वादाने मी माझी वेडी वाकडी का होईना स्तवन आणि गण तुमच्या चरणाशी अर्पण केला आहे मित्रांनो सगळे म्हणतात की खरी शक्तीपुरेला मजा कुठे गेले आमचे संदीप बुवा कुठे खरी मजा म्हणतात गवळी बसणं असते बरोबर ना हा गवळी बसणं असते पण मी म्हणतो बरोबर ना पण मी म्हणतो खरी मजा जेव्हा वाद्य रणांगणात येतो तेव्हा खरी रंगत येते बरोबर की नाही म्हणून एकदा जोरदार टाळ्या माझ्या वाद्यकारांसाठी करतो त्यांच्या जीवावरती आज हा ऋषीबुवा आणि माझ्या गुरुवारांचे आशीर्वाद यांच्यामुळे हा ऋषीबुवा तुमच्या समोर उभा आहे म्हणून मित्रांनो वेळ काढत बसत नाही नंतर मी घेणार गोवाला पण घेणार नाही का आणि तुमचा पैसा तर वसूल करणार त्यात काय वाद नाही करून गणित अजून वाद नाही म्हणून स्तवन झाले गण झालाय गवळी सुरुवात करण्यापूर्वी बुवांना सांगण्याचं एकच बुवांची माझी पहिलीच भेट आहे बरोबर की नाही वयाने विचाराने बुद्धीने उंची म्हणत नाही उंचीत माझी त्यांची उंची बरोबर 5 फूट आहे बरोबर पण वयाने विचाराने माझ्यापेक्षा बुद्धीने बुवा तल्लख आहे माझ्यापेक्षा उच्च आहे बुवांचा मान राखून करणार कार्यक्रम पण काय माझ्या जमलेल्या माय मावल्यांचा कार्यक्रम माय मावल्यांचा आदर करून कार्यक्रम करणार तुमच्या प्रेमाने ज्या प्रेमाने मला तुम्ही इथे बोलवलात त्याचा आदरच करून मी आजचा कार्यक्रम करणार बुवाला टिचकी मात्र मारून देणार बरोबर ना कारण कदमाचं नाव सांगायला पाहिजे ना बरोबर ना समाजाला पाहिजे शेरगावाच्या शेर होत आहे नाही का म्हणून पहिल्या बारीक घेणार बुवाला पण दुसऱ्या बारीक घेणार त्यात काय वाद नाही म्हणून बुवाला एक शेर छोटासा शेर लक्षात द्या चहा जोपर्यंत गरम आहे काय म्हणायचं बघा चहा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या काय म्हणतो चहा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या घायाळ केलेली शरीर लांबवून एक ना एक दिवस नक्की झडप घालेल हा वाक्य आज माझा लिहून घ्या काय म्हणायचं मित्रांनो गवळणीकडे लक्ष असू द्या घ्या चला
खालपर्यंत पोहोचलोय. जिल्हा सिंधुदुर्ग असू द्या, नाही का, रत्नागिरी असू द्या. बाबा तुम्हाला मी मानवाचा मुद्रा केलाय, काय काळजी करू नका. यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं अरुण पाटील कुठं यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. लाख लाख धन्यवाद दादांचं सुद्धा. आणि रुपेश भाऊ तोरसकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं मन तुला माझ्या प्रेमाची थोडी माझ्या शब्दावरती लक्ष असू द्या. भुवना पाठ आहे माझा शब्दावरती लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं, कदर तुला माझ्या प्रेमाची थोडी पण या जगाला मुकुंदा आपल्या नात्याची गोडी आहे. अरे पाहिल्या तुझ्या मिलीला विद्यांची लाली आहे. जरी मी असले त्या वेळाची राधा पण गाना तुझ्याच साठी मी वेड्या. प्रेमाची भाषा वा तुम्हाला सुद्धा देतोय. काय म्हणायचंय, प्रेम घ्या माझ्याकडून. आज मुलांना मनापासून प्रेम देतो. म्हणून तुमच्यासाठी प्रेमळ डोळत माझ्या अंतःकरणातून ही डोळत मांडले. शब्द आवडले तर बुवा तुम्ही पण सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर शब्द माझ्या गवळीचे आवडले, राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं जे काही आहे बरं माहिती आहे, मग सर्वांना माहिती आहे राधा कृष्णाचं प्रेम. आताचं प्रेम म्हणजे असू द्या. राधा कृष्णाचं प्रेम मी तुमच्या समोर मांडतोय. काय म्हणतोय लक्ष असू द्या. मी राधेची बाजू मांडणार, काना धुवा पुरुषाची म्हणजे कानाची बाजू मांडणार. हेच फक्त शक्ती तुऱ्याचा भेद आहे. म्हणून
देतात, बरोबर ना? मग माझ्या या कार्यक्रमाचा प्रश्न तुम्हाला मी लेखी स्वरूपात दिला आहे, बरोबर ना? तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे, माझ्या गुरुवर्यांचा प्रश्न गेल्या वर्षाच्या सीझन पासून चालू आहे, बरोबर ना? अजूनपर्यंत कोणी तोडलेला नाही. बुवा या वर्षी तुम्ही जोर लावा, आमचा प्रश्न सोडला. काय म्हणायचंय लक्ष सुद्धा, दोन स्त्रियांच्या संयोगातून, दोन म्हणतात ना, मी निसर्गाच्या विरुद्ध जातोय, म्हणतात पुरुष आणि स्त्री नाही का, म्हणतात तरच माणूस मानवी जन्माला येतो. पण दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव आणि गाव भुवाने मला सांगायचंय. भुवंत्र जर विषयाचं उत्तर आणि त्यासोबत पुरावा सुद्धा असेल तर माझ्या प्रश्नाची फोड करायची. भुवनचा मी बघा विराज तुमच्या हातून सत्कार करणार. चला हे आज काय म्हणायचं बघा, वेळ लावत नाही. काय म्हणायचंय, बाळा राणे कणकवली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जगानी बघा या रामचंद्राला हमरे तंगड्या सारुणी, प्रेमाचं नातं तोडुनी याची बायको गेली सोडुनी. दादा दिले दादा शब्द आहे ना, शब्द अहो आले किती आले गेले किती, असे आले किती आले गेले किती, अहो मंडळ हो 100. पूर्व प्रिय प्रेमी वाल्यांचं आहे आज एवढं नंबर.